शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तीकरजी सध्या आमच्यासोबत आहेत. सर, आज तुम्ही धर्मवीर चषक कार्यक्रमात आला होता. तुमच्या हस्ते 300 कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे, काय सांगणार? हे शिवसेना एकनाथ शिंदे जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली फार मोठं महाराष्ट्रामध्ये सर्व स्तरावरती त्यांना भक्कम पाठिंबा आहे. प्रत्येकजण ह्या शिवसेनेत येऊन आमच्या मागे उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे आज झालं मुंबई शहरातलं. ग्रामीण भागामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात समर्थन आहे. ह्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आता उपमुख्यमंत्री आहेत, या पक्षाचे मुख्य नेते आहेत, ते नेतृत्व करतात, ते नेतृत्व कार्यकर्त्यांना आवडलेलं आहे. म्हणून हा पक्षप्रवेश जिथे तिथे होत असतो. आज जवळजवळ 300 कार्यकर्ते, कुणाल सरमळकर आमचे जुने सहकारी, श्रीकांत सरमळकरचा पुतण्या, आमच्या महिला आघाडीच्या भक्तीताई भोसले, हे सगळं नेतृत्व करतात. जसं दादर शिवसेना भवन हे जसं शिवसेनेचं केंद्रस्थान आहे, शिवाजी पार्क बाळासाहेब ठाकरेंचं शक्तीस्थळ आहे, तसं बांद्रा जे आहे मातोश्रीचं बाळासाहेबांचं निवासस्थान, हे सुद्धा शिवसेनेला केंद्रस्थान आहे. या केंद्रस्थानामध्ये एवढी मोठी फार मोठ्या प्रमाणात समाजाभिमुख काम कुणाल सरमळकर करतात. त्यांचे सर्व सहकारी, त्यांचं मी या निमित्ताने अभिनंदन करतो. 5 तारखेला दोन्ही ठाकरे बंधू हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येणार आहेत. तुमची इच्छा होते की शिंदे पण यांच्यासोबत यावे. आता तुमची काय भूमिका होणार आहे? तुम्ही प्रयत्न करणार आहेत का याच्यामध्ये? एकत्र कशासाठी येणार? ते आंदोलन करायला. आंदोलनाची गरज नाही. मराठी भाषा संकटात नाही आहे. मराठी माणूस आणि शिवसैनिक संकटात आहेत. बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला भोळा बाबडा शिवसैनिक जो आहे, त्याचं राजकीय भवितव्य अंधारात गेलेलं आहे. मराठी माणूस एक संघ होता बाळासाहेबांच्या वेळेला, आता विभाजन झालेलं आहे. शिवसेना उभाटा, शिवसेना मनसे, शिवसेना एकनाथ शिंदे, ती एकत्र आली पाहिजे. मराठी भाषा संकटात नाही. आणि मराठी भाषा जर संकटात आली तर मराठी माणसांची एवढी ताकद आहे, जे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबई महाराष्ट्रापासून हिरावण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला तिसरा नेत्र उघडला. 105 हुतात्मे आमचे कारणी आले. तेव्हा मराठी संकटात नाही आहे. मराठी राज्यभाषा आहे. मराठी सर्व ठिकाणी चालते. उच्च अधिकारी, कलेक्टर, IPS अधिकारी सर्व ठिकाणी चालते. रेल्वेमध्ये अनाऊन्समेंट मराठीत, विमानतळावरती अनाऊन्समेंट मराठीत, बँकेचे फॉर्म मराठीमध्ये, सर्व अधिकाऱ्यांच्या पाट्या लागतात तिथे मराठी लावतात. मराठी संकटात नाही आहे. तुम्हाला मराठी माणूस संकटात आहे, शिवसैनिक संकटात आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एकत्र यावं लागेल. हाच त्याला प्रभावी मार्ग आहे. पण तुम्ही सांगतात की मराठी माणूस संकटात आहे, मराठी भाषा संकटात नाही आहे. उद्धव ठाकरे गटाने आज हिंदी सक्तीच्या GRची कॉपी होली केली आहे, तर त्याच्याबद्दल काय? हिंदी अनिवार्य नाही आहे. त्रिभाषा सूत्र आहे ती. दक्षिणेमध्ये हिंदीला विरोध आहे. दक्षिणेतले राज्य सोडून बाकी सर्व ठिकाणी त्रिभाषा सूत्र चालते. राज्यभाषा जशी महाराष्ट्रात मराठी, हिंदी आणि इंग्लिश. हिंदी राष्ट्रभाषा, इंग्लिश संपर्क भाषा, मराठी या राज्याची राज्यभाषा. त्रिभाषा सूत्र आहे. त्रिभाषा सूत्राचा अंमलबजावणी आम्ही करून घेतलेली आहे. लोकाधिकार समितीची चळवळीचं मी ज्यावेळेला काम करत होतो, त्यावेळेला सर्व ठिकाणी जाऊन त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी आपल्या केंद्राच्या नियमाप्रमाणे आम्ही करून घेतलेली आहे. केंद्र सरकार, निमसरकारी कचेऱ्या सर्व ठिकाणी. ओके, धन्यवाद. कॅमेरामॅन आदिलसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.